पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थांविरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश दिले. गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश रेहरे यांना महात्मा नगर परिसरात एका कॅफेमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर चालविला जात असल्याची खबर मिळाली होती. गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांना माहिती दिल्यानंतर दिनांक 5/7/2024 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नाशिकच्या गंगापूर पोलिसांनी भोसले मिलिटरी स्कूल गेटजवळ महात्मा नगर येथे कॅफेवर छापा टाकून तेथे बिनधास्तपणे सुरू असलेल्या हुक्का पार्लर उद्ध्वस्त केलाय. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 37,500 रुपयांचे साहित्य जप्त करीत पोलीस नाईक गणेश सुदामा रेहरे यांच्या फिर्यादीवरून 2 संशयितांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. हार्दिक अतुल अहिरे राहणार काठी गल्ली, कल्पेश सुभाष गांगुर्डे राहणार म्हसरूळ असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या इसमांची नावे, तर त्या ठिकाणी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ साठा जप्त करण्यात आलाय. सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व गंगापूर पोलिसांनी केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पगार हे करीत आहेत.